स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आय होप तुम्ही मला विसरले नसणार आहेत। नक्कीच कॅपराउंड 3 नंतर मला व्हिडिओ पोस्ट करायला जमलं नाही। बरीचशी त्यामागे कारणं होती। मध्ये माझी तब्येत ठीक नव्हती, पुन्हा मध्ये सण आले आणि मग त्यामुळे मला थोडंसं घरी पण जावं लागलं आणि बऱ्याचशा गोष्टी असल्यामुळे आणि थोडीशी रेस्टची पण खूप गरज होती, कारण मागचे 3 महिने रोज पहाटे 4-5 वाजेपर्यंत जागून पुन्हा काउन्सिलिंग आणि शेवटी तुमच्या सर्वांची जबाबदारी होती। जसंच कॅपराउंड 3 झाले, स्पॉट राउंड झाले, थोडासा ॲडमिशनचा लोड कमी झाला, प्रत्येकाची थोडीशी माझी जबाबदारी कमी झाली, त्यामुळे नक्कीच थोडासा मी रेस्ट घेतला। त्याच्यामुळे थोडासा मला व्हिडिओ पोस्ट करण्यामध्ये उशीर झाला किंवा मध्ये मी 5 ते 7 दिवस कोणतेही व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट करू शकलो नाही। पण येणारे 4-5 दिवस जोपर्यंत माझा थँक्यू व्हिडिओ येणार नाही तोपर्यंत समजून चला की या वर्षीची काउन्सिलिंग मी अजून संपवलेली नाहीये। तुम्ही अजून सुद्धा माझ्याच अंडर आहात। थोडक्यात तुमची जबाबदारी अजून सुद्धा माझीच आहे। नक्कीच तुमच्या बऱ्यापैकी मुलांची आता कॉलेजेस चालू झाली असणार आहेत। कसं का असे ना, आपण आता पुणे, मुंबई जिथे कुठे कॉलेज आहे तिथे शिफ्ट झालो आहेत। हॉस्टेलमध्ये आपण मॅच करण्याचा प्रयत्न करतोय, पण या सर्वांमध्ये गोष्ट एक मनामध्ये आपलं रुखरुख काय राहते की सगळं केलं, कॉलेजमध्ये ॲडमिशन केलं, जे काय मनासारखं न मनासारखं, आवडीचं ना आवडीचं, ब्रांच वगैरे, आता मनामध्ये रुखरुख काय आहे की कधी एकदा हे फर्स्ट इयर संपतं किंवा या फर्स्ट इयरच्या एक्झाम्समध्ये मी पास होऊ शकतो का, किंवा या सगळ्या गोष्टींमधून मी कसं केलं पाहिजे। करेक्ट आहे, फर्स्ट इयर बद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये डाऊट्स आहेत। तर थोडंसं आपण आज विचार करूया की फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ही तुमच्या 12वीच्या कम्पेअरमध्ये हार्ड आहे की इझी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, हे सर्वच्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे। काही अपडेट्स तुम्हाला सर्वांसाठी आहेत जे की मे बी या 7 दिवसामध्ये व्हिडिओ नसल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकलो नाही। मिशन रूममेट्स आपण ऑलरेडी लॉन्च केले, 2 ते 3 हजार मुलं त्या कम्युनिटीमध्ये जॉईन झालेत। त्या कम्युनिटीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तुम्ही सुद्धा तिथे जॉईन व्हा। तुम्हाला काही जरी डाऊट्स असतील, तुम्हाला डाऊट्स म्हणण्यापेक्षा म्हणेल की तुमच्याकडे कुठे रूम अवेलेबल असेल, तुम्ही त्या ग्रुपमध्ये पोस्ट करा। तुमच्याकडे जर रूम अवेलेबल असेल नसेल पण तुम्हाला रूममेट्स हवे असतील तरी तुम्ही त्या ग्रुपमध्ये पोस्ट करा। नक्कीच एका ग्रुपमध्ये 100-100, 200-200 मुलं आहेत, तर तुम्हाला कोणी ना कोणी रूममेट्स तिथे नक्कीच सापडणार आहेत। बॅच 1चे आपले 2 चॅप्टर्स कंप्लीट झालेले आहेत। दिसायला जरी 2 चॅप्टर दिसत असतील तर आपण खूप मोठा सिलेबस कव्हर केलेला आहे। तुमच्या येणाऱ्या इनसेम पुरता सिलेबस आपला ऑलरेडी झालेला आहे। आता एक पुढचा चॅप्टर जो की 8 ते 9 लेक्चरचा असणार आहे, तो झाल्यानंतर तुम्ही समजू शकता की दिवाळीपर्यंतचा सिलेबस आपला कव्हर झालेला आहे। सो तुम्हाला काही काळजी करायची गरज नाहीये, तुम्हाला सुद्धा रेग्युलरली लेक्चर्स येत राहणार आहेत। बॅच 2चा फर्स्ट चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे आणि 3 ते 4 व्हिडिओ त्याच्या पुढे म्हणजे 8 लेक्चर्स आपले टोटल कंप्लीट झालेले आहेत। लवकरच तुमचा सुद्धा चॅप्टर 2 मध्ये 20 लेक्चर्स आहेत टोटल, ते पण तुमचे पण लवकरच कंप्लीट होणार आहेत। डाऊट्स गुरु आणि प्लेसमेंट गुरु यावर आम्ही लास्ट वीक पूर्ण वर्क करत होतो। डाऊट्स गुरु म्हणजे तुम्हाला जर काही डाऊट्स आले तर आपण ॲपमध्येच सगळ्या गोष्टी रिअरेंज करतोय। मे बी उद्या किंवा परवामध्ये मी याच्यावर तुम्हाला अपडेट देईन। तुम्हाला काही डाऊट आला तुम्ही डाऊट्स गुरुला पोस्ट करू शकता, एक डेडिकेटेड टीम असेल आणि ती तुम्हाला तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्यामध्ये हेल्प करेल। आणि प्लेसमेंट गुरु म्हणजे काय की तुम्हाला जे प्लेसमेंटसाठी, शेवटी लक्षात घ्या, नुसता थेरी अभ्यास करून चालणार नाहीये, आपल्याला कोडिंगची प्रॅक्टिस केली पाहिजे। सो प्लेसमेंट गुरु ही कन्सेप्ट आम्ही लास्ट इयर पासून लॉन्च केली होती की सकाळी एक व्हिडिओ तुम्हाला येईल किंवा सकाळी एक टास्क येईल 8 वाजता, एक प्रोग्राम येईल आणि तो दिवसभर तुम्हाला आहे, तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा आहे। जर तुम्हाला जमला तर चांगलीच गोष्ट आहे, नाही जमला तर नेक्स्ट डे सकाळी व्हिडिओ सोल्युशन येईल आणि प्लस पुढचा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला येणार आहे। आणि मी मध्ये बोललो होतो की डेमो लेक्चर्स मला माहिती आहे कित्येक मुलांना हवे, तर आपण उद्या किंवा परवामध्ये डेमो लेक्चर्स यूट्यूबवर पोस्ट करू 1-2-3, आणि त्याच्यानंतर ज्यांना एनरोल करायचं ती मुलं सुद्धा एनरोल करू शकणार आहेत। ही बेसिक अपडेट्स होती जी माझ्याकडून देणं, या 7-8 दिवस व्हिडिओ नसल्यामुळे माझी ही व्हिडिओमध्ये अपडेट देणं मिस आउट झालं होतं। आता प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच पडलाय की फर्स्ट इयर इंजिनिअरिंग का बरं महत्त्वाची आहे आणि ही इझी आहे हार्ड आहे। 12वीत आम्ही असा अभ्यास करत होतो, आता MCQ सोडवायचो, थेरी करायचो, मग आता पद्धत काय असली पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। बट त्याआधी थोडंसं फर्स्ट इयरचं महत्त्व समजून घेऊया। हे जे फर्स्ट इयर आहे ना खूप क्रुशियल आहे, 2 वेजने लक्षात घ्या। फायनल इयरपेक्षा मी म्हणेन फर्स्ट इयरला जास्त वेटेज आहे। त्याचं कारण समजून घ्या, जेव्हा आमचं पण इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर होतं त्या इंडक्शनमध्ये आम्हाला एका सरांनी सांगितलं होतं की फर्स्ट इयर तुमची जी इंजिनिअरिंग आहे समजा ती 100% आहे, जर तुम्ही फर्स्ट इयर कंप्लीट केलं ना तुम्ही 40% इंजिनिअरिंग कंप्लीट केली। कंप्लीट करणं इन द सेन्स ऑल क्लिअर होऊन, नुसतं कंप्लीट करायला काय मी 2 वर्ष झाले फर्स्ट इयर करतोय असं नाही। फर्स्ट इयर करताना एकदम व्यवस्थित फर्स्ट इयर क्लिअर केलं, ऑल क्लिअर, ज्याचे ते विषय सगळे क्लिअर झाले, सगळ्या विषयात पास झाला, तर तुम्ही फर्स्ट इयर ऑल क्लिअर केलं, ठीक आहे, तर तुम्ही 40% इंजिनिअरिंग तुमची कंप्लीट केली। सेकंड इयर कंप्लीट केलं म्हणजे 30%, म्हणजे तुम्ही जर पहिले 2 वर्ष व्यवस्थित क्लिअर केले तर याचा अर्थ 70% इंजिनिअरिंग तुमची झाली। आता प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडेल असं कसं काय, 25% इंजिनिअरिंग मान्य, हे 40%, 30% याच्या मागचं लॉजिक काय?
मी तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगतो बघा. महत्वाचं काय माहिती का, फर्स्ट इयरला 2 वेगळ्या गोष्टींमुळे महत्व आहे. सगळ्यात पहिलं महत्व का बरं आहे की सगळं नवीन आहे तुमच्यासाठी. तुम्हाला माहित नाहीये की पेपर कसे येतात, उत्तरं कशी लिहावी लागतात, वायवाच कशी होतात, क्वेश्चन्स कुठून येतात, बुक्स कुठून येतात, अभ्यास कसा करायचा, किती डेप्थमध्ये जायचं, आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहीत नाहीयेत. त्याच्यामुळे पहिला पार्ट हा आपल्याला अवघड जात असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले बेसिक्स क्लिअर नसतात. सो एक काय माहिती का, तुमच्या 12वी मध्ये आणि इंजिनिअरिंग मध्ये मी म्हणेन एक गॅप आहे. ठीक आहे, सो तो गॅप फिल करण्यामध्ये आणि टाइम स्पॅन पण कमी आहे. नॉर्मली एक सेमिस्टर हे 6 महिन्याचं असतं. आता तुमच्या जानेवारीमध्ये एक्झाम्स आहेत, म्हणजे 4च महिन्यामध्ये तुमच्या सेमिस्टर एक्झाम्स येणार आहेत. त्याच्यामुळे गोष्ट समजून घेण्यासारखी काय की वेळ कमी आहे, सगळ्या गोष्टी नवीन आहेत, आपल्याला काही माहीत नाही आहे. त्याच्यामुळे फर्स्ट इयर हे जास्त करून डिफिकल्ट जात असतं. महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा तुम्ही फर्स्ट इयर ऑल क्लिअर केलं की त्याचा फायदा काय होतो मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही प्लेसमेंट्सला जाता तेव्हा तुम्हाला नक्की विचारलं जातं की तुमचा बॅक सेकंडचा रेकॉर्ड काय आहे. रेकॉर्ड काय आहे इन द सेन्स तुम्ही ऑल क्लिअर होतात का, तुमचे किती बॅकलॉग होते, लाईव्ह बॅकलॉग काय होता, डेड बॅकलॉग काय होता, हे सर्वच्या सर्व गोष्टी कंपनी बघत असते. आणि जेव्हा कंपनी बघते, काही कंपनीज अशा असतात की त्यांना अजिबात एक विद्यार्थी चालत नाही ज्यांचे काही बॅकेमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये काही ना काही बॅकलॉग्स असतील. अशा काही कंपनीज असतात ज्यांना अजिबात बॅकलॉग चालत नाही, ते चांगल्या चांगल्या कंपनीज असतात. मग त्याच्यामुळे प्लेसमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा आपल्याला हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नक्कीच वेळ कमी आहे, आणि जर आपण इथे मेहनत नाही घेतली, आपल्याला थोडंसं कमी मार्क पडले किंवा आपला एखादा विषय बॅकलॉग राहिला, तर लक्षात घे दलदल सारखं आहे. एकदा आपला याच्यात पाय अडकत गेला ना, कारण फर्स्ट सेमिस्टरमध्ये 5 विषय असतात, समजा तुमचा एक बॅकलॉग राहिला, नेक्स्ट सेमिस्टरमध्ये पुढचे 5 विषय तर आहेतच, प्लस हा मागचा एक, म्हणजे 6 विषय होतात. 6 विषयचे 5 तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला काढू शकला नाहीत, मग पुढच्या सेमिस्टरला 6 कसे काढणार, मग पुन्हा 4च निघतात, मग पुन्हा हे 2 राहतात, मग पुढे पुढे जाऊन 7-8 विषय होतात, आणि मग एक एक मुलगा 7-8, 9-9 पेपर देत असतो. मग काय होतं, इथे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला चालू होतात. सो महत्वाचं काय की एकदा तुम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंग कंप्लीट केली, ऑल क्लिअर केलं की काय होतं माहिती का, आपल्याला कॉन्फिडन्स येतो, आपल्याला समजून जातं कसा अभ्यास करायचा आहे, काय करायचं. तुम्ही बघा थर्ड इयरची मुलं एकदम चिल असतात, त्यांना आयडिया असते की इथून पेपर येतो, इथून क्वेश्चन्स येतात, असं लिहायचं, हे पाठ करायचं, हे तिथे नेऊन लिहून यायचं, काय करायचं काय नाही, त्यांची एक रुटीन झालेली असते. आपल्याला ही रुटीन माहित नाहीये. सो फर्स्ट इयर हे रुटीन सेट करण्यामध्ये जात असतो. सो बाकी कोणतीही को करिक्युलर ऍक्टिव्हिटी न करता फर्स्ट इयर कडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग आता फर्स्ट इयर इंजिनिअरिंग लक्षात आलं की फर्स्ट इयर खूप महत्वाचं आहे, का आहे काय नाही, आय होप तुम्हाला क्लिअर झालंय. सो मला नक्कीच तुम्हाला सर्वांकडून प्रॉमिस काय पाहिजे की फर्स्ट इयर इंजिनिअरिंग दादा आम्ही ऑल क्लिअर काढूच. कारण मी गॅरंटीने सांगतो, जी मुलं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऑल क्लिअर होणार आहेत ना, ती सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर ऑटोमॅटिकली ऑल क्लिअर होतात. कारण एक आपण पॉइंटर घेतलेला असतो चांगला, आपण ऑल क्लिअर झालेला असतो. सो आपण स्वतःसोबत हसल करतो की नाही, मी पहिलं वर्ष ऑल क्लिअर काढले तर मी सेकंड इयर पण काढणार, मी सेकंड इयर काढले तुम्ही थर्ड इयर पण काढणार, आणि ऑन दी वे. कारण तुम्ही एकदा बॅकलॉग ठेवलेला नाही येतं, नक्कीच तुमच्या डोक्यात तेच असतं की मला ऑल क्लिअर राहायचंय, पण एकदा बॅकलॉग पडत गेला मग पुन्हा लोकांचं ऐकून घ्यावं लागतं, आणि पुन्हा ज्या चुका 11वी-12वीला झाल्या पुन्हा मग त्याच लूपमध्ये आपण अडकतो. सो या लूपमधून बाहेर पडायचंय. आपला मिशन असला पाहिजे की फर्स्ट इयर आपल्याला क्लिअर करायचं. आता हार्ड आणि इझी या गोष्टींकडे थोडंसं लक्ष देऊया. आता फर्स्ट इयर म्हणलं की तुम्हाला ऐकायला भेटेल की मेकॅनिक्स सारखा अवघड विषय आहे, किंवा मॅथमॅटिक्स सारखा अवघड विषय आहे, किंवा मी म्हणेन कुणाला फिजिक्स, कुणाला केमिस्ट्री, असे वेगवेगळे अवघड किंवा सोपे विषय तुम्हाला भेटणार आहेत. आता एक गोष्ट सगळ्यात पहिले तुम्ही समजून काय घेतली पाहिजे, तुम्ही आता ग्रॅज्युएशन मध्ये आलेला आहात. कोणतंही कॉलेज तुमच्यावर मेहनत घेणार नाहीये. ते शिक्षक त्यांचं येणार आहेत, त्यांना त्यांचा 1 तास लेक्चर घ्यायचा आहे. असे खूप कमी लेक्चर्स भेटतील. तुम्ही आता ऑलरेडी अनुभव घेत असाल, किंवा नेक्स्ट वीकमध्ये तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगा की दादा हे जे शिक्षक होते ऍडमिशनच्या वेळेस बोलत होते आम्ही हे करू, आम्ही ते करू, बट आम्हाला लेक्चर सुद्धा समजत नाहीये. ही येणारी कंडिशन असणार आहे, ही येणारी सिच्युएशन असणार आहे. पहिले 2 आठवडे सगळं चांगलं वाटत असतं, पण नंतर आपल्याला काहीही कळत नाही. त्याचं कारण काय असतं माहिती का, शिक्षकांकडे वेळ कमी आहे, ते त्यांचं शिकवायला लागणार आहेत, ते हे बघणार नाही आहेत की तुम्हाला बेसिक्स येतं नाही येतं, तुम्हाला समजतंय नाही समजतंय. इव्हन मी तुम्हाला सांगेन 2 आठवड्यानंतर जर दिवसातून 5 लेक्चर्स तुमचे होत असतील, 3 लेक्चर तुम्ही ब्लँक असणार, ते फॉर शुअर मी तुम्हाला सांगतो. मग तुम्ही COEP मध्ये असा किंवा तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये असा, काही कॉलेजचा याच्यामध्ये संबंध नाहीये. कारण ही सिस्टीमच तशी आहे, सिलेबसच तसं डिझाईन केलेलं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, आपलं बेसिक चुकतं. लक्षात घ्या, इंजिनिअरिंग हार्ड आहे का, अजिबात नाहीये. तुम्हाला जर कोणी विचारलं की 10वी कशी आहे, ऍक्च्युली 10वी सोपी आहे, पण ज्याने अभ्यासाची पद्धत बरोबर केली ना त्याला अडचणी येत नाही. समजून घ्या, 10वी 12वी तुमचं बोर्ड जे होतं, जर मी तुम्हाला विचारलं
एखाद्या मुलाने मला सांगा प्रिव्हियस इयरचे बोर्डाचे 2010 पासूनचे 2024 पर्यंतचे ऑल सगळे क्वेश्चन आन्सर सगळे एमसीक्यू जे काय आतापर्यंत पडलेले ते केलं, तर मला सांगा तो मुलगा फेल होऊ शकतो का? अजिबात नाही. कारण तुम्हालाही माहिती आहे 12वीच्या बोर्डामध्ये असेल 10वीच्या बोर्डामध्ये असेल रिपीट क्वेश्चन्स खूप होतात. म्हणजे काय स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे की पहिले जे आधी पडलेले आहे त्याला आपण PYQ म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, ते सगळ्यात पहिले केले पाहिजेत. करेक्ट. आता एखादा मुलगा आहे ना, मी सगळं करत बसतो, त्याचे पास होण्याचे जास्त चान्स आहेत का मला सांगा ज्याने पहिले PYQ केले त्याचे जास्त चान्स आहेत? त्याचे जास्त चान्स आहेत. यालाच आपण म्हणतो स्ट्रॅटेजी. सो पहिला पार्ट काय माहित पाहिजे तुम्हाला की स्ट्रॅटेजी प्रत्येक सब्जेक्ट मागं तुमचे जे प्रिव्हियस इयर पेपर्स आहेत त्याचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायचे आहेत. जर तुम्ही मागच्या 5 वर्षांचे क्वेश्चन्स बघितले तुम्ही आणि ते जर तुम्ही व्यवस्थित त्याचे आन्सर्स काढून व्यवस्थित पाठ केले असतील तर तुम्ही फेल होणं शक्यच नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, PYQ सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. सो याला म्हणून आपण स्ट्रॅटेजी पार्ट. दुसरा पार्ट म्हणजे बेसिक्स. लक्षात घ्या, कोणीही आता तुम्हाला हात धरून डेरिव्हेटिव्ह शिकवणार नाहीये. नक्कीच इंजिनिअरिंगचा जो सिलेबस आहे तो असं डिझाईन केलेला आहे की तुम्हाला इलेक्ट्रिकलचा विचार केला तर इलेक्ट्रॉन पासून शिकवायला चालू करतील, रेजिस्टन्स पासून शिकवायला चालू करतील, पण कोणी त्याच्यावर पॉईंट नाही करणार आहे. इव्हन आता तुम्ही कोडिंग, कित्येक मुलं तुम्ही कॉलेजेसमध्ये आता 2 दिवसामध्ये तुमच्या सगळ्यांकडे कोडिंग चालू होणार आहे मंडे पासून. आता तुम्ही ऑब्झर्व करायची मुलं कोर्समध्ये आहेत, आपण एकेका पॉईंटवर एक व्हिडिओ बनवलेत. करेक्ट. आता कॉलेजेस काय करणार आहेत, माझ्या इथे यायला मला 20 दिवस लागले किंवा मला 1 महिना लागला, कॉलेजेस 2 ते 3 दिवसात तिथे येणार आहेत. कॉलेजेस डिरेक्टली हे डेटा टाइप्स असतं, हे असं असतं, हे तसं असतं. त्यांना तुम्हाला समजून सांगायचं नाहीये. त्यांचं काम आहे की त्यांनी एक PPT बनवलेली आहे, त्यांनी एक सिलेबस डिझाईन केलेला आहे, त्यांना तो तुमच्या समोर वाचवून दाखवायचा आहे. त्यांना ते समजतंय नाही समजतंय हे त्यांचा पॉईंट नाहीये. सो समजून घेण्यासारखी गोष्ट काय की कॉलेजेस, फॅकल्टीज, लक्षात घ्या अभ्यास सोपा आहे. ठीक आहे, अभ्यास तुम्ही म्हणेन खूप सोपा आहे. तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर सगळ्या गोष्टी समजण्यासारख्या आहेत. बट जे वे आहे, तुम्ही जर असा विचार कराल की ते शिक्षक शिकवेल मग मला समजेल आणि मग मी करेल, ही चुकीची पद्धत आहे. तुम्हाला शिक्षकांच्या भरोश्यावर बसायचं नाही. एखादा शिक्षक नक्कीच चांगला असेल, जेव्हा 5 सब्जेक्ट्स असतील त्यातले 2 टीचर्स आउटस्टँडिंग असतील ते खूप छान शिकवतील, 3 टीचर्स असतील ज्यांचं तुम्हाला काहीच समजणार नाही. मग राहिलेले जे ते 3 विषय आहेत त्याच्यासाठी तुम्हाला PYQs बघायचे आहेत, प्लस तुम्हाला त्याचं बेसिक्स क्लिअर करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की समजून घ्या, जर तुम्हाला एखादा विषय हार्ड जातोय त्याचा अर्थ काय रे, त्याचं बेसिक्स आपलं क्लिअर नाहीये. का समजत नाही एखादा विषय? एक तर तो शिक्षकाचा प्रॉब्लेम असू शकतो, तुमचा तो शिक्षक मॅच होत नाही, तर तुम्ही युट्यूबवरून सुद्धा शिकू शकता. आजकाल सगळीकडे कोर्सेस आहेत. फिजिक्ससाठी तुम्हाला RG लेक्चरर्स आहेत, आपलं राहुल सरांचा कोर्स आहे. मॅथ्ससाठी तुम्हाला सह्याद्री ट्युटोरियल्सचा कोर्स आहे, महेश सरांचा कोर्स आहे. कोडिंगसाठी तुम्हाला आपला कोर्स आहे. मेकॅनिक्स सुद्धा आय गेस राहुल सर शिकवतात. सो बेसिकली ग्राफिक्स सुद्धा राहुल सर आय गेस शिकवतात. ठीक आहे. सो बेसिकली सगळ्या वेगवेगळ्या कोर्सेससाठी तुम्हाला ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत. पण हे सगळं करून जर तुम्हाला समजत नसेल याचा अर्थ काय, आपलं बेसिक्स चुकतंय. सो 2च गोष्टी लक्षात घ्या. सगळ्यात पहिले या फर्स्ट वीकमध्ये बेसिक्स क्लिअर करा. इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर खूप सोपं आहे, खूप. फक्त तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगतो. प्रिव्हियस इयरचे सगळे क्वेश्चन सगळ्यात पहिले करायचे, तुमची पासिंग तिथेच आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप पुढे जाऊन आपले बेसिक्स क्लिअर करण्यापेक्षा आत्ता बेसिक्स क्लिअर करा. आत्ता तुमचे कॉलेजेस तुम्हाला डेरिव्हेटिव्ह जे काही लागणार आहे ते बऱ्यापैकी सगळी कॉलेजेस शिकवतात, पहिल्या आठवड्यामध्ये शिकवतात. त्याच्यासोबत तुम्ही सुद्धा, मी उद्या एक व्हिडिओ पोस्ट करतो याच्यामध्ये 5 सब्जेक्ट्स जेव्हा आपले आहेत, समजा मी सुरू करेन मॅथ्स 1 किंवा मग मेकॅनिक्स, याच्यासाठी तुम्ही काय बेसिक्स केले पाहिजेत मी ते तुम्हाला सांगतो. पहिल्या आठवड्यामध्ये पहिले तुम्ही ते बेसिक्स क्लिअर करा, जेणेकरून काय होईल पुढे जाताना तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. आणि नक्कीच फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ही खूप सोपी आहे, तुम्हाला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाहीये. पण महत्त्वाची गोष्ट काय, 2 पहिली स्ट्रॅटेजी तुमची चांगली असली पाहिजे. मी सांगितली स्ट्रॅटेजी हीच असली पाहिजे की नक्कीच अभ्यास सगळं करायचंय, वाचायचंय सगळं, नोट्स बनवताना किंवा जास्त प्रेशर कशावर करायचंय, मागे काय पडलं होतं त्याच्यावर. ठीक आहे, त्याने तुमची पासिंग नक्कीच शुअर शॉट क्लिअर होणार आहे. आणि चांगला मार्क घेण्यासाठी, चांगले मार्क्स घेण्यासाठी, अजून आउटस्टँडिंग परफॉर्म करण्यासाठी आपल्याला कॉलेजेसमध्ये जे काही शिकवत आहेत ते लक्ष द्यायचं आहे. ते समजत नसेल तर बाहेर कोर्सेस अवेलेबल आहेत आणि अफोर्डेबल प्राइसेसमध्ये आहेत. 1,000, 1,500 कॉलेजेसला आपण 1 लाख, 10 लाख, काय ते 2-2 लाख रुपये पैसे भरतोय, पण तिथे समजत नाही. तर बाहेर कोर्सेस आहेत, तुम्ही ते जॉईन करू शकता. ते पण नसेल समजत तर पहिले बेसिक्स क्लिअर करा. लक्षात घ्या, जर तुम्हाला लेक्चर समजत नाहीयेत तर अडचण तुमच्या बेसिक्समध्ये आहे. एकदा 1 तास प्रत्येक सब्जेक्टचे 1-2 तास द्या, बेसिक्स क्लिअर करा आणि तुमची इंजिनिअरिंग चालू करा. इंजिनिअरिंगची ब्युटीज ही आहे
की जे सुरुवातीचं फर्स्ट इयर आहे ते एकदम बेसिक पासून चालू होतं. जेव्हा तुम्ही फिजिक्स शिकायला चालू करता एकदम बेसिक पासून, तुम्ही ऑलरेडी लाईट हा सब्जेक्ट शिकलेला आहे, मे बी तुमचा फर्स्ट चॅप्टर बऱ्याच जणांचा लाईट असेल, तर मोनोक्रोमॅटिक लाईट काय आहे इथून सगळ्या गोष्टी चालू होतात, किंवा लाईट ही फोटॉन पासून बनते, इथून सगळ्या गोष्टी चालू होतात. सो तुमचे बेसिक्स तिथल्या तिथं बऱ्यापैकी त्या सब्जेक्टचे क्लिअर होणार आहे. तुम्हाला जास्त घाबरायची गरज नाहीये, बट आत्तापासून अभ्यासाला लागायचं आहे, कारण आता येणाऱ्या एक्झाम्स या 2 ते 3 महिन्यामध्ये तुमच्या एक्झाम्स लवकरच तुमच्या समोर येणार आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये तुमचं विजन काय पाहिजे, स्ट्रॅटेजी काय पाहिजे ही तुम्हाला क्लिअर झाली पाहिजे आधी असेल. आय होप तुम्हाला हे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. उद्या आपण बेसिक्स बघूया आणि बाकीच्या गोष्टींचे अपडेट्स मी तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवर देत राहणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग नक्कीच लक्षात ठेवा, इझी आहे. फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले तुम्ही तुमचे बेसिक्स क्लिअर करा आणि मी सांगितलेली स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंग नक्कीच सोपी जाणार आहे आणि नक्की मला प्रॉमिस करा की आपल्याला फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऑल क्लिअरच करायची आहे. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.